मुलांनो, वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत विषय अर्थशास्त्र इयत्ता 12वीचं अंतर्गत मूल्यमापन आराखडा आलेला आहे. 20 गुणांच्यासाठी ही परीक्षा होणार आहे. त्याचा आराखडा आणि सूचना पाहूया आपण. मॉडेल ॲन्सर पण पाहूया. सूचना दिलेल्या आहेत. 1. 20 गुणांच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी उपयोजनावर आधारित चाचणी द्यावी. 2. ही चाचणी संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असावी. ही सूचना महत्त्वाची की 10 प्रकरणं आहेत, 10 प्रकरणावर प्रश्न असतील. 2-2 गुणांच्यासाठी 1 प्रकरण. 3. या चाचणीसाठी 1 तासाचा वेळ देण्यात यावा. वेळ 1 तास. 4. या चाचणीच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा विद्यार्थी त्यातच उत्तरे लिहू शकतील असा असावा. म्हणजे तुम्हाला जी प्रश्नपत्रिका दिली जाईल त्यातच उत्तरासाठी जागा रिकामी ठेवलेली असेल. 5. इयत्ता 12वीसाठी उपयोजनावर आधारित ही चाचणी बोर्डाच्या तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळापत्रकानुसार घेण्यात यावी. जेव्हा बोर्डाच्या मौखिक परीक्षा म्हणजे तोंडी परीक्षा होतात, सायन्सचे प्रॅक्टिकल्स होतात, त्या काळामध्ये ही परीक्षा होईल. सदर चाचणीचा अहवाल किमान वर्षभरासाठी जतन करून ठेवावा. ही शिक्षकांसाठी सूचना आहे. वर्षभर हे रेकॉर्ड जपून ठेवलं जाईल 20 गुणांच्यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचं. आता आपण पाहूया ती चाचणी कशी होईल किंवा कसे प्रश्न असतील. त्याचा आराखडा दिलेला आहे. उपयोजनावर आधारित चाचणी 20 गुणांची आहे आणि त्याला वेळ असेल 1 तास. प्रश्न क्रमांक दिलेला आहे. प्रश्नाचं स्वरूप आणि गुण असे रकाने आहेत. प्रश्न पहिला असणार आहे योग्य पर्याय निवडा. 4 गुण असतील, 4 पर्याय दिलेले असतील 4 गुणांच्यासाठी. दुसरा प्रश्न आहे विसंगत शब्द ओळखा. 4 गुणांच्यासाठी 4 विसंगत शब्द दिलेले असतील गट. तिसरा प्रश्न आहे सहसंबंध पूर्ण करा. 4 गुणांच्यासाठी. प्रश्न चौथा आहे आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. 4 गुणांच्यासाठी. हे झाले 4 16 मार्क. आणि 5वा प्रश्न थोडासा वेगळा आहे. खाली दिलेल्या घटनांवरून तुमचे मत स्पष्ट करा. उपयोजनावर आधारित चाचणी असल्यामुळे तुमचे मत लिहा. सगळ्याच विषयात अशा प्रकारचे प्रश्न आहेतच. 4 गुणांच्यासाठी आहे आणि प्रत्येकी 2 गुण. 2च प्रश्न असतील अ आणि ब. म्हणजे अला 2 गुण आणि बला 2 गुण असे 4 गुण. अशा प्रकारे 5 20. 20 गुणांची एकूण 20 गुणांची ही चाचणी होणार आहे. अंतर्गत मूल्यमापन. चला तर यावर आपण आता एक नमुना प्रश्नपत्रिका मी तयार केलेली आहे. या प्रश्नपत्रिकेत उत्तरंही मी तुम्हाला लिहून दिलेली आहेत. ती तुम्ही पहा, जरूर अभ्यास करा. एक मॉडेल म्हणून वेगळेही प्रश्न पडू शकतात. पहा, प्रश्न क्रमांक 1 आहे योग्य पर्याय निवडा 4 गुणांच्यासाठी. 1 गुणांच्यासाठी 1. क्रमांक 1 विदेशी व्यापाराचे प्रकार. आणि त्याला अबकड पर्याय आहेत. आयात व्यापार, निर्यात व्यापार, पुनर्निर्यात व्यापार आणि अंतर्गत व्यापार. त्याचे पर्याय दिलेले आहेत अ आणि ब. अ ब क वरील सर्व आणि यापैकी नाही. याचं अचूक उत्तर आहे किंवा अचूक उत्तराचा पर्याय आहे अ ब आणि क. म्हणजे विदेश व्यापाराचे प्रकार आहेत अ ब आणि क. ड मात्र अंतर्गत व्यापार, विदेश व्यापाराचा प्रकार नाही. क्रमांक 2 अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, अर्थमिती यापैकी काहीही नाही. आणि पर्याय दिलेले आहेत अ ब क, अ ब, फक्त अ आणि वरीलपैकी नाही. यापैकी उत्तराचा अचूक पर्याय जो आहे तो आहे फक्त अ. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र ही शाखा आहे की संसाधन वाटपाशी संबंधित आहे. तिसरं विधान दिलेलं आहे जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता टिंबटिंब. पर्याय आहे वाढते, स्थिर असते, घटते, 0 असते. आणि याचं अचूक उत्तराचा पर्याय आहे घटते. जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता घटते. क्रमांक 4 भारान्वित निर्देशांकाला लागू असणारी विधाने. कोणकोणती विधाने भारान्वित निर्देशांकाला लागू होतात ती ओळखायची. अ प्रत्येक वस्तूंना सारखेच महत्त्व दिले जाते. ब
विविध वस्तूंना योग्य भारांश दिला जातो. क. बहुतेक वेळा संख्या ही भारांश म्हणून वापरली जाते. ड. भारान्वित निर्देशांक मोजण्यासाठी लास्पेयर आणि पाश्चेची पद्धत वापरली जाते. पर्याय दिलेले आहेत 1 ब क ड, 2 अ क ड, 3 अ ब ड आणि 4 अ ब क ड. याचा अचूक उत्तराचा पर्याय आहे अ, ब आणि ड. क बाब लागू होत नाही. प्रश्न क्रमांक 2 आहे, विसंगत शब्द ओळखा आणि 4 गुण आहेत. 1 हवा, पाणी, सूर्यप्रकाश, सोने. या गटात कोणता शब्द बसत नाही ते उत्तर लिहायचं आहे. 2 वही, पेन, पंखा, श्रम. 3 मिठाई, बिस्किटे, फळे, औषधे. 4 दुर्मिळ चित्रे, भाजीपाला, फ्रीज, ऐतिहासिक नाणी. आपण उत्तर पाहूया. क्रमांक 1 हवा, पाणी, सूर्यप्रकाश आणि सोने. तर या गटात न बसणारा सोने हा शब्द आहे. बाकीचे घटक नैसर्गिक आहेत. 2 वही, पेन, पंखा, श्रम. तर श्रम हा गटात न बसणारा शब्द आहे. 3 मिठाई, बिस्किटे, फळे आणि औषधे. औषधे गटात न बसणारा शब्द. 4 दुर्मिळ चित्रे, भाजीपाला, फ्रीज, ऐतिहासिक नाणी. फ्रीज या गटात न बसणारा शब्द, कारण ती भांडवली वस्तू आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, सहसंबंध पूर्ण करा. 4 गुणांच्यासाठी 4 सहसंबंध दिलेत. 1 निर्देशांक, त्याचा संबंध भाववाढीशी. इथे चौकटीत आपल्याला उत्तर लिहायचं आहे आणि पुढे शेती उत्पादन याचा संबंध जोडून चौकटीत उत्तर लिहायचं आहे. 2 पूर्ण स्पर्धा, मुक्त प्रवेश आणि निर्गमन. इथे चौकटीत उत्तर लिहायचं आहे, प्रवेशावर निर्बंध. 3 सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध विभाजन पद्धत. स्थूल अर्थशास्त्राचं चौकटीत उत्तर लिहायचं आहे. आणि 4 आहे नाणे बाजार, अल्पकालीन निधी. तर इथे उत्तर लिहायचं आहे दीर्घकालीन निधी. आपण येथे अचूक उत्तरं लिहूया. इथे जागा कमी असल्यामुळे पुढे उत्तर लिहिलं आहे. निर्देशांकाचा संबंध भाववाढ. तर कृषी उत्पादन निर्देशांक, शेती उत्पादन. 2 पूर्ण स्पर्धाचं मुक्त प्रवेश आणि निर्गमन. तर उत्तर येईल मक्तेदारीमध्ये प्रवेशावर निर्बंध असतो. 3 सूक्ष्म अर्थशास्त्र, विभाजन पद्धत. तर स्थूल अर्थशास्त्र, राशी पद्धत. 4 नाणे बाजार, अल्पकालीन निधी. तर भांडवल बाजार, दीर्घकालीन निधी. जागा नसल्यामुळे मी पुढे लिहिलेलं आहे उत्तर. तुम्ही मात्र या चौकटीतच लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक आहे 4 आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. 4 गुणांच्यासाठी 4 विधानं आहेत. 1 स्थिर घटकांवर केला जाणारा खर्च. 2 काही विक्रेते असलेला बाजार. 3 एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी. आणि 4 एखाद्या व्यक्तीने किंवा समूहाने खरेदी केलेले कंपनीचे समभाग. याचं अचूक उत्तर लिहूया आपण. 1 पारिभाषिक शब्द पहिल्याचं लिहू. स्थिर घटकावर केला जाणारा खर्च म्हणजे स्थिर खर्च. 2 काही विक्रेते असलेला बाजार, अल्पाधिकार. 3 एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी म्हणजे आयात. हे थोडंसं खाली आलेले आहे. आणि एका व्यक्तीने केलेली खरेदी समभागाची, त्याला म्हणतात समभाग भांडवल. हे एडिटिंगमध्ये थोडं चूक झालं आहे. फक्त आयात 3ऱ्याचं उत्तर आहे आणि 4थ्याचं समभाग भांडवल. प्रश्न क्रमांक 5 खाली दिलेल्या घटनांवरून तुमचे मत स्पष्ट करा. 4 गुणांच्यासाठी. त्यामध्ये अ दिलेला आहे वस्तू व सेवा म्हणजे GST कराने भारतातील जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष करांची जागा घेतली. 2 राष्ट्रीय उत्पन्न मापनात अंतिम वस्तूचे पैशातील मूल्य विचारात घेतले जाते. यावर तुम्ही तुमचं मत लिहायचं आहे या 2 विधानांच्या किंवा घटनांच्या संदर्भावरून. आता आपण लिहूया क्रमांक अ वस्तू व सेवा म्हणजे GST कराने भारतातील जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष करांची जागा घेतली. त्याची कारणे किंवा आपण मत म्हणूया. इथे सहमत असहमतला पण हा प्रश्न आहे म्हणून इथे आहे. 1 भारतात वस्तू व सेवा कर म्हणजे GST 1 जुलै 2017 पासून अंमलात आला आहे. वस्तू व सेवा कर GST हा देशभरातील वस्तू व सेवांवर आकारला जाणारा एक व्यापक अप्रत्यक्ष कर आहे. 2 केंद्र शासनाचा केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवा कर, अतिरिक्त सीमा शुल्क, राज्यांचा मूल्यवर्धित कर, प्रवेश कर, करमणूक कर इत्यादी करांऐवजी वस्तू व सेवा कर लागू करण्यात आला आहे.
आणि यातच तिसराही मुद्दा मांडूया आपण. ग्राहकाला विकल्या जाणाऱ्या वस्तू व सेवेच्या किमतीत आता विविध अप्रत्यक्ष करांचा समावेश न होता वस्तू व सेवा कराचा समावेश होतो. ग्राहक विविध वस्तूंची खरेदी करत असताना वस्तू व सेवांच्या किमतीत समाविष्ट असणारा वस्तू व सेवा कर भरतो. अशा प्रकारे वस्तू व सेवा कराने भारतातील जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष करांची जागा घेतली आहे. 2 गुणांच्यासाठी हे उत्तर होतं. दुसरा प्रश्न पाहूया. ब आकडा त्यातला. राष्ट्रीय उत्पन्न मापनात अंतिम वस्तूचे पैशातील मूल्य विचारात घेतले जाते. 2 गुणांच्यासाठी स्पष्टीकरण मत नोंदवू. 1. राष्ट्रीय उत्पन्न मापनात केवळ अंतिम वस्तूचे पैशातील मूल्य मोजले जाते. अंतिम वस्तूत मध्यम वस्तूच्या मूल्यांचा समावेश झालेला असतो. उदाहरणार्थ, ब्रेडच्या किमतीत गव्हाच्या तसेच गव्हाचे पीठ तयार करण्याच्या किमतीचा समावेश केलेला असतो. त्यामुळे केवळ ब्रेड या अंतिम वस्तूचे मूल्य विचारात घेतले जाते. उदाहरणार्थ 14 रुपये ब्रेडची किंमत विचारात घेतली जाते. तिसरा मुद्दा लिहूया यामध्ये. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अंतिम वस्तूच्या पैशातील मूल्याबरोबरच मध्यम वस्तूच्या पैशातील मूल्याची गणना केली असता दुहेरी गणना होते. दुहेरी गणनेमुळे राष्ट्रीय उत्पन्न वास्तवातल्यापेक्षा अनेक पटीने दिसते, म्हणून अंतिम वस्तूची किंमत विचारात घेतली जाते. अशा प्रकारे हे नमुना म्हणून तुम्हाला प्रश्नपत्रिका दिलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही अनेक प्रश्नांचा अभ्यास करू शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. तसेच व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. मी इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे मराठी, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि सहकार या विषयांचे व्हिडिओ लेक्चर अभ्यासक्रमाप्रमाणे पोस्ट केलेले आहेत. तसेच प्रश्नपत्रिकांचे स्वरूप, मूल्यमापनाचा आराखडा, काही नमुना प्रश्नपत्रिका तयार करून पोस्ट केलेल्या आहेत आणि काही आणखी करणार आहे. त्या प्रतीक्षेत तुम्ही राहा. अभ्यासासाठी शुभेच्छा.